तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील दत्तनगर परिसरात नगरपंचायतीच्या वतीने लावण्यात आलेल्या दत्तनगर या शासकीय नामफलकाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात नाराजी व्यक्त होत असून संबंधित अज्ञात व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगर प्रशासनाकडून करण्यात आली आहे। या प्रकरणी माहूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या वतीने 6 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्याकडे याबाबत लेखी फिर्याद देण्यात आली आहे। दत्तनगर परिसरातील शासकीय नामफलक अज्ञात व्यक्तींनी काढून त्याचे नुकसान केल्याची तक्रार श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ तसेच स्थानिक नागरिकांनी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याने परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही नगर प्रशासनाने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे। त्यामुळे या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे। शासकीय नामफलकाची तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असून या घटनेमागील कारणांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण, माहूर। या ठिकाणी सार्वजनिक सिद्धिविनायक गणेश मंडळाचे बोर्ड लावलेले होते। दरवर्षी या ठिकाणी गणपती बसते, त्या ठिकाणचं बोर्ड काढून फेकण्यात आलं आणि त्याच वेळेला धमकी देण्यात आली की जे दत्तनगर नावाचं बोर्ड आहे याच ठिकाणी लावलेलं होतं ते सार्वजनिक होतं। दत्तनगर नावानं असलेलं त्यांनी काय केलं की काढून फेकतो। सकाळी त्यांनी पहाटेच्या टायमाला अंधारामध्ये 5 वाजता कापून फेकलं। त्याबद्दल आम्ही तक्रार केली आहे। रीतसर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी हे समजून आले। श्री दत्तनगर या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाची स्थापना होत असते। सर्व वार्डातील नागरिकांना या गोष्टी सर्वजण गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी श्रीची स्थापना करत असते आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून श्री दत्तनगर या ठिकाणी ही स्थापना होते। त्याच अनुषंगाने माहूर नगरपंचायतच्या माध्यमातून ठराव घेऊन शासकीय पद्धतीने इथे श्री दत्तनगर असं फलक लावण्यात माहूर नगरपंचायतने लावलं असताना या माहूरच्या दत्तनगर वार्डामध्ये बाहेरून आलेला मातेफिरू यांनी प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक व्यक्तीशी वाद घालत प्रत्येक वेळेस स्वतःहून वाद घालण्याची याची ही प्रवृत्ती आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या गणपती मंडळाचं फलक लाताने फेकून नालीमध्ये फेकलं आणि माहूर नगरपंचायतने ठराव करून लावलेला फलक कापून नालीमध्ये फेकला। त्यामुळे त्या व्यक्तीवर रीतसर कायदेशीर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या अनुषंगाने दत्तनगरमधले सर्व नगरवासी दत्तनगरमधले आणि सर्व माहूर शहरातील सर्व गणेश भक्त यांनी एक हाताने DYSP ऑफिस आणि PI यांना एक रीतसर अर्ज देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही सर्व मंडळाची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही ही फलक इथे लावणार नाही आणि हे जर गुन्हा दाखल नाही झाला तर याचं आंदोलन आम्ही अजून तीव्र करू। दत्तनगर या नावाचा फलक आमच्या घराच्या समोर लावलेला होता फलक। तो फलक एका इस्माने नागपूरहून आलेल्या व्यक्तीने महाराज म्हणून आला आणि त्याच व्यक्तीने ते दत्तनगर बोर्डचा नगरपंचायतचा बोर्ड हे मशीनला कापून सकाळी 4:30-5च्या दरम्यान ते बाजूला नालीकडे फेकून दिलं आणि आमच्या गणपतीच्या मंदिराचं मूर्तीचं जे बोर्ड ते सुद्धा त्यांनी काढून शिनान बाजूला फेकून दिलेलं आहे आणि त्याने बरेच वेळा आमच्या शेजारी पाजाराला भानगडी केल्या। माझ्यासुद्धा पहिले येऊन मला धमकी दिली, नागपूरचे मी गुंडे आणतो असं करतो, माझ्या घरी माझ्या मारायला आले होते। त्यांनी प्रत्येक आमच्या गल्लीतल्या लोकांसोबत प्रत्येक जणांसोबत भानगडी केलेल्या त्याच्या रिसोडे आहेत। पुन्हा राजसाहेब PS आहेत ठाणेदार माहूरचे, त्याच्यासोबत त्यांनी नेऊन पोलीस स्टेशनला त्याला पाबंदी केली तरी ते माणूस सुधारला नाही। त्याला यावेळेस त्यांची पाबंदी करावी अशीच आमची दत्तनगर वार्ड क्रमांक 8 मधील नागरिकांची मागणी आहे। ते न झाल्यास त्याच्या व्यतिरिक्त काही होईल अशी प्रक्रिया घडली नाही पाहिजे। काल दिनांक 5 तारीख संध्याकाळी एका मातेफिरू व्यक्तीने दत्तनगरमधील नगरपंचायत मार्फत लावलेला दत्तनगर नावाचा फलक तसेच श्री गणेश मंडळाचा फलक तुम्ही उद्या कोणत्याही हालतीत मी ते फलक काढून टाकणार असं चॅलेंज करत ते फलक सकाळी त्या मातेफिरू व्यक्तीने ते पूर्ण फलक इथं काढून बाजूला फेकलेला आहे। तर या गोष्टीचा दत्तनगर व संपूर्ण शहरवासियाच्या वतीने आम्ही जाहीरपणे निषेध करतो। भविष्यामध्ये अशा गोष्टी कोणत्याही नालायक व्यक्तीने करू नये, त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी संपूर्ण दत्तनगर तसेच शहरातील
इतर व्यक्तींनी DYSP कार्यालय, नगरपंचायत कार्यालय व पोलीस निरीक्षक यांच्याकडे संबंधित माथेफिरू व्यक्तीवर गुन्हा दाखल, तात्काळ गुन्हा संध्याकाळपर्यंत दाखल झाला पाहिजे, संपूर्ण गोष्टीची चौकशी करून. नाहीतर याच्यासमोर एक वेगळ्या पद्धतीनं पूर्ण शहरवासीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा एक जाहीरपणे सांगतो आणि या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो.